बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मागील 5 निवडणुकांमध्ये भाजपने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवलाय। यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे श्रीराम पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कल महाराष्ट्रामध्ये आपण पाहणार आहोत रावेर मतदारसंघाचा आढावा। कोण होणार रावेरचा खासदार? रक्षा खडसे हॅट्रिक करणार? रक्षा खडसे आणि श्रीराम पाटलांमध्ये लढत। खडसेंच्या घरवापसीने बदलणार गणित। रावेर राज्यासह खानदेशातील सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ। रावेर मतदारसंघावर भाजपचं नेहमीच वर्चस्व राहिलं। 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपने तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आहे, तर रक्षा खडसेंच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे श्रीराम पाटील हे रावेरच्या मैदानात उतरले। भाजपला पुन्हा एकदा रावेरमध्ये विजय मिळवण्याचा विश्वास आहे। आज आपण असं बघायला गेलं तर मतदारसंघामध्ये काय कामं झाले नाही झाले आम्ही आमच्या भाषणाच्या माध्यमातून सांगूच, आणि प्रत्यक्षामध्ये ते लोकांना दिसतंय। असं नाही की आम्ही फक्त घोषणा करतोय। आज जे काही 10 वर्षामध्ये आम्ही कामं केलेले आहे हे प्रत्यक्षामध्ये ग्राउंडवर दिसतंय, लोक त्याला अनुभवता आहे। आपण येत्या एक निवडणुकीच्या निकालामध्ये ते सुद्धा सगळे साफ होतील। तुम्हाला म्हणजे कुठे ते बघायला दिसणार नाहीत। नावाला सुद्धा तोंडी लावायला आपण म्हणतो की लोणचं गिंच असतं, तसं सुद्धा मला वाटतं शिंदे गट उबाटा फिबाटा कुठे ठिकाणी दिसणार नाही। सगळं उबाटाचा फपुटा होणार आहे। दुसरीकडे एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असल्यामुळे मतदारसंघातील समीकरण आता बदलली आहे। खडसे भाजपमध्ये येत असल्याने रक्षा खडसे यांचा विजय सुकर मानला जातोय। एकनाथ खडसेंनी काय राजकीय खेळी केली आहे, एक नजर टाकूया। सुरुवातीला खडसेंनी राष्ट्रवादीमधून लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली। भाजपने रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि रक्षा खडसेंच्या उमेदवारीनंतर एकनाथ खडसेंनी एक पाऊल मागे घेतलं। प्रकृतीच्या कारणामुळे आपण निवडणूक लढणार नसल्याचं खडसेंनी जाहीर केलं। सुनेच्या विजयासाठी खडसेंनी माघार घेतल्याची शंका शरद पवार गटाच्या नेत्यांनी व्यक्त केली। आता तर खडसेच भाजपमध्ये घरवापसी करणार आहे। भारतीय जनता पार्टीत प्रवेश करावा ही माझी इच्छा आहे, आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणं मला काही नवीन नाही आहे। गेले 40 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे। त्याच जोमानं त्याच उत्साहानं भारतीय जनता पार्टीचं काम करावं आणि मोदीजींच्यावर विश्वास ठेवून, मोदीजींच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून या देशाच्या उन्नतीसाठी विकासासाठी हातभार लावावा। ते निवडणूक लढणारच नाही हा दावा मी केलेला होता, आपल्याच माध्यमातून ते आपण दाखवलं होतं। आज माझा तोच दावा लोकांना मान्य आहे की हे बाकी सतीश पाटलांनी केलं होतं। रक्षाताईच्या तिकिटाच्या मागे ही सगळी खेळी माननीय एकनाथजी खडसे यांनी त्यावेळेला खेळली होती, आणि ते सगळं उघड झालेलं आहे। ते दिल्लीला का गेले होते, त्यांनी कोणाच्या भेटी घेतल्या होत्या। दुसरीकडे शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राजकारणात नवीन असलेले श्रीराम पाटील हे रक्षा खडसेंना कसं आव्हान देणार याची चर्चा मतदारसंघात जोरदार सुरू आहे। जनतेने खूप बघितलं आहे, जनतेला विकास पाहिजे, विकास काय असतो याची डेफिनेशन लोकांना लक्षात आणणं जरुरीचं आहे, आणि त्या मुद्द्यावरती आपण फक्त काम करणार आहोत। आणि येणाऱ्या काळात डेव्हलपमेंट हाच माझा एक मुद्दा असणार आहे। आणि लोकसभा, रावेर लोकसभा मतदारसंघ कशा पद्धतीने आहेत ही जनतेला सुद्धा माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा कल्पना आहे, सर्व श्रुत आहे। शरद पवार गटाने रावेरमधून उमेदवारी दिलेले श्रीराम पाटील कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। जळगाव जिल्ह्यातील एक मोठे उद्योजक आहेत। अनेक वर्षांपासून रावेर लोकसभा मतदारसंघात सक्रिय आहेत। 3 महिन्यांमध्ये 3 पक्षांमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। 3 महिन्यांपूर्वी अजित पवार गट, त्यानंतर भाजप आणि आता शरद पवार गटात प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवली आहे। लोकसभेच्या तिकिटासाठी श्रीराम पाटलांचा 3 महिन्यात 3 पक्षांचा प्रवास झालाय। श्रीराम पाटील कोण आहे आणि काय उद्देशाने ते पक्षामध्ये गेले आणि कसं उमेदवारी मिळाली हे सगळं जनतेला माहीत आहे। मागच्या महिन्यात ते आमच्या पक्षात होते, त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये अजितदादांकडे होते, आता लगेच तिसऱ्या महिन्यात राष्ट्रवादीत गेले। फक्त तिकिटासाठी निव्वळ पक्ष बदलायचा असेल तर ती वृत्ती आमची तर नाही। रावेर लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत आणि मतदारसंघात कामं कोणती झाले त्यावर एक नजर टाकूया। केळी उत्पादनामध्ये जिल्हा अग्रेसर असताना मतदारसंघामध्ये केळी प्रक्रिया उद्योग नाहीये।
केळी रेल्वे वाहतुकीची समस्या कायम आहे. तापी मेघा रिचार्जची फक्त घोषणाच झाली आहे, काम झालेलं नाहीये. तर पीक विम्याची समस्या सुद्धा कायम आहे. केळीला फळाचा दर्जा दिलाय, मात्र अद्याप प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये. तर मतदारसंघात झालेल्या कामांवर एक नजर टाकूया. भुसावळ रेल्वे विभागाचं नूतनीकरण झालंय. भुसावळ रेल्वे विभागातील रेल्वे स्टेशनचं अत्याधुनिकीकरण सुद्धा झालेलं आहे. तरसोद ते फागणे राष्ट्रीय महामार्ग 53चं काम पूर्ण झालं. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानं रावेरमध्ये भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे. तर श्रीराम पाटील यांना आता दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे रावेरची लढत लक्षवेधी ठरणार आहे. संजय महाजन, साम टीव्ही न्यूज, जळगाव.